मित्रांनो नमस्कार. आता आहे ते पिंपवंडी गाजरपट परिसरातील एका बैलगाडी तुम्हाला ही जी दिसते तर ह्याच ठिकाणी एक 2 दिवसापूर्वी एक बिबट्या रात्री 10च्या दरम्यान या ठिकाणी अगदी निवांतपणे खेळत असताना आपल्याला याच घरातील लोकांनी या खिडकीतून त्याचा तो 10 वाजता व्हिडिओ काढलेला होता. तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं तर अगदी या ठिकाणी आपल्याला ऊस पण दिसतात. आता ते कंपाऊंड लावणार आहेत, परंतु त्यांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा या ठिकाणी बिबटे या परिसरामध्ये पाहिल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलंय. कांद्याची चाळ आहे, त्याचप्रमाणे इकडे जर पाहिलं तर बैल सुद्धा या ठिकाणी बांधलेले आहेत. मावशींनी त्या दिवशी तो बिबट्या पाहिलेला तर त्यांना विचारत या ठिकाणी किती वेळा तुम्ही बिबटे पाहिलेले आहेत? 2 वेळा बघितला. 2 वेळा. काय झालेलं त्या दिवशी? त्या दिवशी म्हणजे रात्रीचं 10 वाजता आला होता इथं बिबट्या. मी खिडकीतून बघितला तर तो इथं लोळत होता. बरोबर तो बरेच अर्धा 1 तास लोळत होता. मी शेवटच्या थोड्या वेळात तो व्हिडिओ काढलेला आहे. त्याच्यानंतर तो गेला कुठे? तो इकडून रोडकडून आला आणि असा गेला उसाच्या कडेने. पाहू शकता तुम्ही हा रस्ता आणि अगदी त्यांचं घर सुद्धा रस्त्याच्या कडेलाच आहे. हा पिंपवंडी पिंपरी पेंढरचा रस्ता आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि अगदी घराच्या आजूबाजूलाच या जुन्नर परिसरामध्ये आपल्याला अनेकदा बिबटे पाहायला मिळतात. आणि त्याच्या अगोदर मी 7 वाजता बघितलं होतं. सकाळी 7 वाजता ह्याच ठिकाणी येऊन लोळतो, झोपतो, खेळतो त्या जुवाबरोबर आणि जातो. ही ती बैलगाडी आहे. या परिसरामध्ये पिंपरी पेंढर परिसरामध्ये यापूर्वी सुद्धा बिबट्यांचे अनेक हल्ले झालेले आपल्याला माहिती आहेत. त्याचप्रमाणे काळवडी असेल, पिंपवंडी असेल, या परिसरामध्ये बिबटे खूप ठिकाणी पाहायला मिळतात. या वन विभागावाल्यांनी पिंजरे लावले पाहिजे बुवा. हे शेजारी पडीक येते, पडकातून जातात येतात ते हिंडतात. पिंजरे लावले पाहिजे. वन विभाग ज्यावेळेस ही दखल घ्यायची त्यावेळेस ती दखल घेईलच, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या परिसरामध्ये बिबटे खूप आहेत. तर आपण आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बांधायचंय तुला? जायची गाडी. अच्छा, जायचं ना.